उन्हाळ्यातील पाणी नियोजन. उन्हाचा तडाखा भोवतालच्या प्रत्येक जीवाला सध्या बसतोय. मे महिन्याची सुरुवात झाली की असं वाटतं जणू काही सूर्य आग ओकत आहे. सर्वत्र पाण्याची कमतरता भासती आहे. ज्या शिवारामध्ये एरवी मुबलक पाणी असे तिथं पीक जगवणं अवघड झालंय. भाजीपाला पिकांवर सध्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढलाय. ऊस वाळतोय, द्राक्षबागा सुकल्यात. अशा परिस्थितीमध्ये कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याची आज आपण माहिती घेणार आहोत. मागील वर्षी एक गोष्ट निदर्शनास आली. जिथे शेतकऱ्यांनी जीवाणू खतांचा वापर केलाय तिथं शिवारातील पिकं कमी पाण्यात देखील तग धरून राहिली आहेत. काय कारण असावं बरं? ज्यावेळेला पिकाला पाणी कमी पडतं त्यावेळेला पानांमध्ये ॲब्सॅसिक ॲसिड नावाचं संप्रेरक तयार होतं. ॲब्सॅसिक ॲसिड हे असं एक संप्रेरक आहे ज्याच्यामुळं झाडांची पानं वाळू लागतात. ॲब्सॅसिक ॲसिड हे पानांना मृत अवस्थेमध्ये घेऊन जाणारं संप्रेरक आहे. त्याच्याविरुद्ध एक संप्रेरक आहे जे झाडांच्या पानांना जिवंत ठेवतं. त्या संप्रेरकाचं नाव आहे सायटोकायनिन. सायटोकायनिनमुळं झाडांची पानं जिवंत राहतात, तरुण राहतात. त्याला इंग्रजीमध्ये सेनेसन्स असं म्हणतात. पानांमध्ये ज्यावेळेला सायटोकायनिनची मात्रा जास्त असते त्यावेळेला पानं तजेलदार असतात. ज्यावेळेला ॲब्सॅसिक ॲसिडचं प्रमाण वाढतं त्यावेळेला पानं वाळू लागतात. त्यामुळं कमी पाण्यात देखील पिकांना तग धरून जर ठेवायचं असेल तर झाडांच्या मुळीमध्ये सायटोकायनिन या संप्रेरकाची मुबलक प्रमाणात मात्रा तयार होणं आवश्यक आहे. हे सायटोकायनिन काही जीवाणूंच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या तयार केलं जातं. त्यामुळं कमी पाण्यात देखील सायटोकायनिनची मात्रा ॲब्सॅसिक ॲसिडपेक्षा जास्त असते. म्हणून पीक हिरवंगार राहतं. त्याच वेळेला सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर केल्यास सिलिकॉन या अन्नद्रव्याची उचल चांगली होते आणि सिलिकॉनची मात्रा झाडांमध्ये वाढल्यामुळं पानांच्या पर्णरंध्राची उघडझाप कार्यक्षम होते. काही शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो की जीवाणू उन्हाळ्यामध्ये कार्य करत नाहीत, पण खरं तर उच्च तापमानामध्ये देखील जीवाणू कार्यक्षमपणे काम करतात. त्याच वेळेला पानांमधील सायटोकायनिन वाढवण्याचा आणखीन एक उपाय आहे, तो म्हणजे आपण आपल्या पिकांवर प्रतिपंप 250 मिली गोमूत्राची फवारणी केल्यास पानांना सायटोकायनिनची पुरेशी मात्रा मिळते. गोमूत्रामध्ये सायटोकायनिन हे संप्रेरक मुबलक प्रमाणामध्ये असतं. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये गोमूत्राचा वापर करावा. ऊसासारख्या पिकांमध्ये लागण आणि खोडवा अशा 2 पीक पद्धतींमध्ये पाण्याची कमतरता भासू शकते. ज्या शेतकऱ्यांनी खोडवा ऊसामध्ये पाला ठेवला आहे त्यांना पाण्याच्या कमतरतेचा जास्त त्रास होत नाही. काही शेतकऱ्यांनी एक आड एक सरीमध्ये पाला ठेवला आहे. त्यांनी ज्या सरीमध्ये पाला आहे त्या सरीमध्ये सर्वप्रथम पाणी पाजून घ्यावं, जेणेकरून पाल्याखाली पाण्याचं बाष्पीभवन खूप कमी होतं आणि त्यामुळे अशा सरींमध्ये जवळपास 1.5 महिने ओल टिकून राहते. ज्या सरीमध्ये पाला नाही तिथं नियमितपणे पाणी द्यावं. त्याच ठिकाणी ऊसाच्या लागणीला पाणी देते वेळेस एक आड एक सरींमध्ये पाणी द्यावं. पुढील पाणी ज्या सरीमध्ये पूर्वी पाणी दिलं नाही त्या सरींमधून पाणी द्यावं आणि जिथं पाणी दिलं आहे तिथे पाणी देऊ नये. त्यामुळं ऊस ही जिवंत राहतो. दोन्हीकडील ऊसाची मुळं पांढरी राहतील आणि पाणी देखील कमी लागेल. जिथे ठिबक सिंचन आहे आणि ऊसाची भरणी झाली आहे अशा ठिकाणी एक आड एक सरींमध्ये पाणी द्यावं. ठिबक असूनसुद्धा पाण्याची कमतरता जाणवती आहे अशा ठिकाणी एक आड एक सरीमध्ये ठिबक चालू ठेवावं. जिथं पाणी दिलं आहे तिथं पुढील वेळी पाणी न देता ज्या सरीमध्ये पाणी दिलं नाही तिथं पाणी द्यावं. पाटपाणी देणारे शेतकरी सहसा शिवारामध्ये साखळी पद्धतीनं पाणी पाजतात. त्यांच्याकडे या महिन्यात साखळी पद्धतीनं पाणी पाजवण्या इतपत सध्या पाणी नाही आहे, पण तरीही हे शेतकरी अजूनही साखळी पद्धतीनंच पाणी पाजत आहेत. त्यांनी सर्वप्रथम साखळ्या मोडावेत आणि सरळ सरी पद्धतीनं पाणी पाजावं. त्यामुळं पाणी कमी लागतं आणि पुढे जाऊन पावसाळ्यात देखील या साखळ्या मोडाव्याच लागणार आहेत. कारण पावसाळ्यामध्ये जर साखळी मोडली नाही तर सरीमध्ये पाणी तुंबून राहील आणि ऊसांवर बुरशीजन्य रोग आणि कांडी किडीची समस्या उद्भवेल. त्यामुळं
सर्वप्रथम या साखळ्या मोडाव्यात. पिकाला पाणी देताना शक्यतो सूर्यास्तानंतर पाणी द्यावं. दिवसा जर पाणी दिलं तर बरेचसे पाणी हे बाष्पीभवन होऊन झाडांवर अतिरिक्त ताण निर्माण करतात. त्यामुळे शक्यतो पिकाला पाणी देताना सूर्यास्तानंतर पाणी द्यावं. द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, सीताफळ किंवा इतर फळबागांना पाणी हे सूर्यास्तानंतर द्यावं. नियमितपणे 2 तास पाणी ठिबकमधून द्यावं. 4 ते 5 दिवसांमधून एकदा 8 ते 9 तास पाणी देण्यापेक्षा रोज 2 तास पाणी द्यावं. झाडांच्या मुळांच्या कक्षेमध्ये आच्छादन करावं. केळीसारख्या पिकांमध्ये एका झाडांवर दोन्ही बाजूनी ठिबकच्या नळ्या अंतरल्या असतील तर एक दिवशी या बाजूस पाणी द्यावं आणि इतर दिवशी दुसऱ्या बाजूस पाणी द्यावं. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जर आपण ऊसाला एक पाणी कमी दिलं तर तो ऊस पुढील 2 महिने वाढत नाही. असं काहीसं इतर पिकांच्या बाबतीत देखील घडत असतं. त्यामुळं पाणी जपून वापरा. जल हेच जीवन. पाणी अडवा, पाणी जिरवा. बचत पाण्याची, गरज काळाची ही सर्व ब्रीदवाक्य कदाचित वर्षभर संबंधित राहत नाहीत. आपणा सर्वांना या ब्रीदवाक्याचा वर्षभर अर्थ कळत नाही, पण एकदा का सूर्य आग ओकू लागला, धरणं आटू लागली, तळे विहिरी आटू लागल्या की आपल्याला आपल्या जीवनाची मूलभूत गरज लक्षात येते. अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षा देखील आपल्याला पाणी आणि प्राणवायूची गरज जास्त आहे. त्यामुळं वर्षभर पाणी जपून वापरावं, जेणेकरून उन्हाळ्यात आपल्याला या पाण्याची कमतरता राहणार नाही. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.